या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, ज्याला डीप डिप्रेशन असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. आता हेच कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते पश्चिमेकडे त्याची वाटचाल होती आहे, उत्तर पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे. आणि आता हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते आपल्याला महाराष्ट्राच्या अगदी लगोलग बघायला मिळतंय. आणि त्यामुळेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र, त्याचसोबत कोकण आणि हा सगळा जो पट्टा आहे, इथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याकडनं. तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला सॅटेलाइट इमेजमध्ये जे आपल्याला ढग दिसत आहेत, म्हणजे जो पांढरा आपल्याला असा एक गोलाकार दिसतोय, ते डीप डिप्रेशन आहे, ज्याला तीव्र कमी दाबाचं क्षेत्र असं म्हटलं जातं. अनेक दिवसांपासून त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रात होताना बघायला मिळतोय आणि आपल्याला मुसळधार पाऊसही बघायला मिळतोय. विदर्भात तर गेल्या 2 दिवसांपासून अति मुसळधार पाऊस जो आहे तोही झालेला आहे. तिथे रेड अलर्ट सुद्धा जो आहे तो देण्यात आलेला होता. आता हवामान खात्याने काय म्हटलेलं आहे याच्याबद्दल ते आपण थोडंसं समजून घेऊयात. हवामान खात्याने जे ट्विट केलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की द डीप डिप्रेशन ओव्हर वेस्ट सेंट्रल छत्तीसगड अँड adjoining एरियाज ऑफ विदर्भ अँड साउथ ईस्ट मध्य प्रदेश moved west southwestwards with a speed of 15 kilometers per hour during the past 6 hours. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की विदर्भाच्या आजूबाजूला आपल्याला जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळत होतं ते आता पश्चिमेकडे आणि उत्तर पश्चिमेकडे कुठेतरी त्याची दक्षिण पश्चिमेकडे त्याची वाटचाल जी आहे ती झालेली आहे. साधारण 15 किलोमीटर पर आवर या स्पीडनी ते जे आहे ते सरकताना आपल्याला बघायला मिळतंय मागच्या 6 तासांमध्ये. आता त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याची आणखीन सुद्धा ते पश्चिमेकडे जाताना बघायला मिळेल आणि त्यानंतर त्याची तीव्रता जी आहे ती हळूहळू कमी होत जाईल असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. आता याचा परिणाम आपल्याला कसा बघायला मिळणार आहे पुढच्या 2 दिवसांमध्ये, तर कुठेतरी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जे अलर्ट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. विदर्भात गेले 2 दिवसांपासून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता, पण आता कारण की हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तिकडनं आणखीन पुढे सरकलेलं आहे थोडंसं मराठा आणि मध्य महाराष्ट्राच्या बाजूनी. त्याच्यामुळे आता आपण जर बघितलं तर जो अलर्ट देण्यात आलेला आहे 31 तारखेसाठी शुक्रवारसाठी, तो वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि बीड इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, त्याचसोबत पुण्यातला घाट परिसर, नाशिकमधला घाट परिसर, पालघर, ठाणे, रायगड आणि साताऱ्यातला घाट परिसर इथे सगळीकडे ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट बघितलं तर घाट परिसरांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्याचा घाट परिसर आणि नाशिकचा उर्वरित सगळीकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे 31 तारखेचा शुक्रवारचा. त्यासोबत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातला घाट परिसर इथे सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपल्याला हे बघायला मिळतंय. मराठवाड्यामध्ये मात्र फारशा ठिकाणी अलर्ट नसला तरी बीड, जालना हे सगळे भाग जे आहेत इथे मात्र आपल्याला संभाजीनगर इथे येलो अलर्ट बघायला मिळतोय. सोलापूर, सांगली, सातारा इथे कुठेही आपल्याला हवामान खात्याने 31 तारखेसाठी अलर्ट दिलेला नाहीये. हेच आपण जर शनिवारचं बघितलं तर शनिवारी मात्र पुण्यातला घाट परिसर, नाशिकमधला घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातला घाट परिसर फक्त या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित कुठल्याही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला नाहीये, कारण अर्थातच हवामान खात्याने जे ट्विट करूनही सांगितलेलं आहे की हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याची इंटेन्सिटी किंवा त्याची तीव्रता जी आहे ती येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कमी होत जाईल आणि त्याच्यामुळे पावसावरती सुद्धा आपल्याला त्याचा अर्थातच परिणाम बघायला मिळेल. त्याच्यामुळे पुढचे 24 तास आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे. जिथे जिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि थंडरस्टॉर्मचा साईन देण्यात आलेली आहे, म्हणजेच वादळी वारे सुटू शकतात, सोसाट्याचा वारा असणार आहे आणि ढगाळ एक वातावरण जे आहे ते सुद्धा अनेक ठिकाणी असू शकतं. काही ठिकाणी अगदी रिमझिम पाऊस ज्याला आपण म्हणतो किंवा हलक्या सरी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा पाऊस सुद्धा महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळू शकतो. पण मुख्यतः आपण जर बघितलं तर जळगाव, धुळे, नंदुरबार हा सगळा जो भाग आहे, पालघर, ठाणे, रायगड इथे मात्र ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट आहे. त्याच्यामुळे इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्हाला काम नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर पडू नये, वर्क फ्रॉम होम शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करावं असं सुद्धा हवामान खातं कायम सांगत असतं ज्या वेळेला ऑरेंज आणि रेड अलर्ट असतो. कारण की इथे ऑरेंज आणि रेड अलर्टमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असते. तर हे पुढचे 24 तास जे आहेत ते महाराष्ट्रासाठी क्रुशल असणार आहेत आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पाऊस थोडासा ब्रेक घेऊ शकेल अशी शक्यता आत्ता तरी वर्तवली जाते.
हा होता पुढच्या 2 दिवसांचा अंदाज. असेच सगळे अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा मुंबई तक.